हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कैरीचं झटपट असं होणारं लोणचं। तर हे जे लोणचं आपण बनवणार आहोत ना, ते अगदी पटकन असं होतं आणि 7-8 दिवस छान असं बाहेर हे लोणचं टिकलं जातं। तसंच फ्रीजमध्ये सुद्धा हे लोणचं आहे ना आपलं महिनाभर आरामात टिकतं। तर चला आपण लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आहेत ना कच्च्या 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या ज्या आहेत ना त्या चमचाभर मीठ घालून मिठाच्या पाण्यामध्ये मी या कैऱ्या आहेत ना 2-3 तासासाठी ठेवलेल्या होत्या। अशा मीठ घालून पाण्यात कैऱ्या ठेवल्या ना मग जो कैरीचा जो चीक असतो ना तो सगळा निघून जातो आणि जी कैरीमध्ये उष्णता असते ना ती सुद्धा कमी होते। त्यानंतर ह्या आपल्याला ज्या कैऱ्या आहेत ना त्या स्वच्छ अशा कोरड्या कापडाने पुसून घ्यायच्या आहेत। अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाहीये। आपण हे लोणचं इन्स्टंट बनवणार असू तरी सुद्धा अजिबात पाण्याचं प्रमाण नाही ठेवायचं, तरच ते जे लोणचं आहे ते आपलं बाहेर जे आहे ते छान असं 7-8 दिवस टिकतं। त्यानंतर आहे ना व्यवस्थित कोरड्या करून घेतल्या कैऱ्या। त्याच्यानंतर आहेत ना कैऱ्याचे आपल्याला असे छोटे छोटे आहेत ना काप करून घ्यायचे। आपण आहे ना इन्स्टंट लोणचं करणार आहोत तर ते ना लगेच मुरलं गेलं पाहिजे, त्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे असे आपल्याला छोटे काप करून घ्यायचे आहेत। तर हे बघा इथे मी आहेत ना तिन्ही कैऱ्यांचे सुद्धा असे छान असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आणि कट करून घेतलेल्या कैऱ्या आहेत ना त्या मी या एका अशा बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता आहे ना आपल्याला यामध्ये ना चवीपुरता मीठ घालायचं। मीठ थोडं आपल्याला जास्तच घालायचं आहे। त्यानंतर आहे ना आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आहे ना पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि आहे ना हळद घातल्याच्या नंतर हे जे मीठ आणि हळद घातलेलं आहे ना ते व्यवस्थित असं या ज्या सगळ्या ज्या कैऱ्या आहेत आपण कट करून घेतलेल्या तर मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ आहे ना संपूर्ण असं कैरीला आहे ना लागलं गेलं पाहिजे। तर हे बघा इथे मी व्यवस्थित असं आहे ना हळद आणि जे मीठ घातलेलं आहे ते संपूर्ण कैऱ्यांना इथे लावून घेते। आणि या ठिकाणी आहे ना तुम्हाला जर आंबट आणि गोड असं लोणचं आवडत असेल, चटपटीत खाण्याची अशी सवय असेल तर या ठिकाणी आहे ना तुम्ही 2-3 चमचे गूळ किंवा मग 2-3 चमचे ना साखर सुद्धा घालू शकता। आता व्यवस्थित असं हळद आणि मीठ सगळ्या कैऱ्यांना लावून झालं की आपल्याला आहे ना यावर झाकण ठेवायचं आणि आहे ना 15-20 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपल्याला आहे ना फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर फोडणी तयार करण्यासाठी आहे ना हे बघा मी इथे तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आहे ना 3 मोठे चमचे एवढं तेल घालून घेतलेलं होतं। तेल आपल्याला आहे ना कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर आहे ना गॅस बंद करायचे। बघा धूर निघेपर्यंत असं आपल्याला आहे ना तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायची आणि ही फोडणी हे जे तेल आहे ना ते आपल्याला हलकं असं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आहे ना 1 चमचा एवढी मोहरी घालायची आहे आणि मोहरी जी आहे ना ती छान अशी आपल्याला तडतडू द्यायची आहे। त्यानंतर आहे ना यामध्ये ना पाव चमचा एवढा आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये आहे ना वाटलेली मोहरी घालून घ्यायची आहे। तर मिक्सरमध्ये जी आपली मोहरी असते ती आहे ना मी पल्स मोडवर अशी फिरवून घेतलेली होती। तर इथे मी आहे ना 3 मोठे चमचे एवढी मोहरी घालून घेत आहे। तर मार्केटमध्ये आहे ना विकतची मोहरीची डाळ असते ना ती सुद्धा मिळते, जर तुमच्याकडे ती अवेलेबल असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता। त्यानंतर आहे ना याच्यामध्ये मी छोटा पाव चमचा एवढे मेथीदाणे घालून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी जर तुमच्याकडे मेथीदाण्याची पावडर असेल ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर आहे ना आपल्याला सगळ्यात शेवटी लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तर हे जे लाल तिखट आहे ना ते मी इथे काश्मीरी लाल मिरचीचं वापरलेलं आहे। तर ह्याचा रंग सुरेख असतो आणि हे तिखटाला कमी असतं। तर इथे मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरचीची पावडर वापरलेली आहे। आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ही जी फोडणी आहे ना ती आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे। 15-20 मिनिटांनंतर ह्या ज्या कैरीच्या फोडींना आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं ते यामध्ये ना हळद आणि मीठ छान असं थोडं फार मुरलं जातं। तर आता हे ना व्यवस्थित असं हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला आपण जी फोडणी करून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तर आपली जी फोडणी आहे ना ती पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। तर इथे जी ही फोडणी मी करून घेतलेली होती ती पूर्णपणे थंड झालेली आहे। एकदा व्यवस्थित चमच्याने आहे ना मिक्स करून घ्यायची आणि आता ही फोडणी आपण या कैरीच्या फोडींवर घालून घेऊया।
आपण आहे ना 3 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या होत्या, तर 3 कच्च्या कैरीसाठी मी 3 मोठे चमचे एवढं तेल आहे ना या फोडणीसाठी घेतलेलं होतं. तर तेलाचं प्रमाण आहे ना आपल्याला व्यवस्थित घ्यायचं, म्हणजे आपली जी ही फोडणी असते ना ती संपूर्ण कैरींना अशी व्यवस्थित लागते. आता संपूर्ण फोडणी जी आहे ती या कैरींच्या फोडींमध्ये घालून झाल्याच्या नंतर आहे ना व्यवस्थित असं चमच्याने ही जी फोडणी आहे ना ती या कैरींच्या फोडींबरोबर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आणि हे जे लोणचं आपण आता केलेलं आहे ते आता या ठिकाणी आहे ना तुम्ही आता असंच सुद्धा लगेच खाऊ शकता, किंवा 2-3 तास आहे ना हे छान असं मुरू द्यायचं आणि त्यानंतर खाल्लं तरी सुद्धा चालतं. जर असंच तुम्ही ठेवलात ना तर छान असं 2-3 तासात व्यवस्थित असं जे हे लोणचं आहे ना ते या फोडणीमध्ये थोडंफार मुरलं जातं. किंवा मग तुम्ही हे जे लोणचं आहे ना ते एक पूर्ण दिवससुद्धा असं मुरवत ठेवू शकता आणि त्यानंतर सुद्धा खायला घेऊ शकता. फ्रीजमध्ये हे लोणचं अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईबच्या पुढे घंटेचं जे बेल आयकॉन दिसतं ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.